करता येतोय, पण मेकअप आता काढायचा कसा बरं? तर आजचा व्हिडिओ तुमच्या यावरच आहे. कारण ना मेकअप सगळ्यांना करता येतो, पण मेकअप हा काढताना खूप प्रॉब्लेम होतो. आता तो काढायचा कसा हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. एकदम बिगिनरसाठी हा व्हिडिओ आहे. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आता हा जो लुक आहे तो बदलून येते. पण त्याआधी तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. ओके, आणि केलं तर थँक्यू सो मच. आता हे सगळं बदलते आणि तुमच्यासोबत मी येते मेकअप काढण्यासाठी. आता तुम्ही ते बघू शकता, मी माझ्या घरच्या कपड्यांमध्ये ते बसलेली आहे. एकदम सिंपल स्टेप आहे ती, म्हणजे मेकअप काढायचा कसा. तुम्ही मेकअप खूप जास्त हेवी केलाय, जसं की मी आज दाखवलं पार्लर सारखा मेकअप केल्यावरती तुम्ही तो मेकअप काढायचा कसा असतो, किंवा पार्लरला जाऊन आल्यावरती आपण तो मेकअप काढायचा कसा, कारण आपल्याला महागडे प्रोडक्ट नसतात मेकअप काढण्यासाठी. तो कसा काढायचा चला तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रत्येकाच्या घरी हे दोन असतात, ते म्हणजे दाखवते इथे तुम्हाला मी. एक म्हणजे आपलं हे पॅराशूटचं ऑइल, कोणत्याही प्रकारचं खोबरेल तेल असेल तर ते घ्या आणि त्याने मेकअप करायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपले हे टिश्यू पेपर. ह्या दोन गोष्टी तुम्हाला मेकअप करण्यासाठी लागतील. सगळ्यात पहिलं टिश्यू पेपर काढून ठेवायचे बाहेर, नाहीतर काय होणार, तुमचा जो सगळा हात आहे जे काही घाणेरडे ते त्या टिश्यू पेपरला लागणार. सो त्यानंतर हातावरती अशा प्रकारे हे तेल घ्यायचं, जेवढं आवश्यक आहे तेवढं. साधारणतः मी एवढं घेतलंय कारण हा हेवी मेकअप होता, आणि ते तुमच्या चेहऱ्यावरती पूर्ण पसरवून घ्या. जरी तो वॉटरप्रूफ मेकअप असला, खूप हाय लेवलचा मेकअप असला, तरी ते खोबरेल तेलाने अक्षरशः विरघळू लागतो, वितळू लागतो. थोडा वेळ थांबायचं, मस्करा वगैरे वितळायला थोडा वेळ लागतो, बाकी काही नाही, पण तो निघून जातो. तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी हा चक्क मेकअप पूर्ण विरघळून टाकलेला आहे. आता टिश्यू पेपर घ्यायचा, पूर्ण ह्याने पुसून घ्यायचा. तुम्ही बघू शकता टिश्यू पेपर किती हाताने नुसता घाण झालाय. थोडासा आय मेकअप जो आहे ना त्याला थोडासा वेळ लागतो, कारण त्यामध्ये मस्कारा वगैरे सगळं असतं आणि तो वितळायला थोडा वेळ लागतो. बाकी पटापटा मेकअप तुमचा वितळून येतो, कारण ऑइल जे आपलं ऑइल आहे तेच चांगलं आहे आणि घरगुती आहे. सोबतच तुम्ही म्हणाल की ऑइल वापरल्यामुळे आमची ऑइली स्किन आहे, आम्ही वापरायचं का, तर वापरायचं, चालतं. फक्त तुम्ही त्याला क्लीन चांगल्या प्रकारे करा. असंच ठेवू नका, क्लीन छान प्रकारे करा, त्याने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला वाटेल ऍक्ने येतील, असं काहीच नसतं. तुम्ही छान केलं, क्लीन छान केलं तर तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही बघू शकता मेकअप पूर्ण निघून गेलाय. आता काय करायचं, चेहऱ्यावर छान पाणी मारून यायचं आणि आपण पुढची स्टेप करणार. आता मी त्यांना चेहऱ्यावर छान पाणी मारून आलेली आहे. त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे आपला फेस वॉश घ्यायचा. जो काही तुमच्याजवळ फेस वॉश आहे तो घ्यायचा आणि छान असं फेस वॉश करायचा. छान चेहऱ्याला लावून घ्यायचं, कुठलाही भाग चुकता कामा नये. आणि हा नंतर मग हे सगळं धुवून घ्यायचंय तुम्हाला. आणि हे सगळं साडीवर किंवा जे काही असेल दागिने त्यांच्यावर करू नका, कारण काय होतं, हे सगळं पाणी वगैरे लागून ते दागिने खराब होतात, सोबतच साडी देखील खराब होते. त्यामुळे हे सगळं नाही करायचं. छान कम्फर्ट कपड्यामध्ये घ्यायचं, नंतर हे सगळं करायचं. सो अशा प्रकारे करून झालंय. आता मी याचे छान धुवून येते. तर आता मी नाही ते तोंड वगैरे धुवून आलेली आहे, छान असा फेस वॉश केला. त्यानंतर तुम्हाला काय लावायचं, तर आपला टोनर. जे मी तुम्हाला रात्रीचं स्किन केअर दाखवलंय ते तुम्ही करा. जर तुम्ही दिवसाचाच मेकअप काढता, दिवसाचं स्किन केअर करायचं, ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ऍड करायचं आहे तुम्ही सनस्क्रीन, बाकी सेम करायचंय. टोनर लावायचं, टॅप टॅप करायचं आणि त्याला स्वतः मुरू द्यायचं.
आता टोनर लावून झालाय, आता वळतोय आपण व्हिटॅमिन सी सिरम कडे. सो सेम तोच व्हिटॅमिन जो सिरम आहे जो की फॉक्सटेलचा आहे, तुम्ही बघू शकता. सो मी तोच वापरतेय. व्हिटॅमिन सी सिरम वापरल्यावरती साधारणतः 2 मिनिट थांबायचं आणि मग मॉइश्चरायझर लावायचं. आता सगळं मिक्स होतं आणि व्हिटॅमिन सी सिरम राहतो एका बाजूला आणि मॉइश्चरायझर आणि व्हिटॅमिन सी मिक्स झाल्यामुळे त्याचे जे फायदे आहेत ते होत नाही. सो तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम थोडा वेळ थांबायचं, थोडा आपल्या चेहऱ्यात जाऊ द्यायचा आणि त्यानंतरच तुम्हाला आपला मॉइश्चरायझर लावायचा आहे. तर तोपर्यंत काय करूया, तोपर्यंत आपण लिप बाम लावून घेऊया. कारण काय होतं, कधी कधी आपण लिपला विसरून जातो आणि मी ते यूज करते बीटरूटचा हा लिप बाम. आणि हा ना मला समथिंग एका ब्रँडने पाठवला होता, इंस्टाग्राम पेजने पाठवला होता. सो हा खूप छान आहे. माझ्या आवडतं काय असेल ना ते हेच आहे. आपण ओठांना विसरायचं नाही, कारण ओठांना हायड्रेट करणं तेवढंच आवश्यक आहे जेवढं आपल्याला आपल्या स्किनला छान ठेवणं आवश्यक असतं. आता इथे आपण व्हिटॅमिन सी सिरम लावलाय, आता आपण वळतोय पुन्हा फॉक्सटेलच्या ह्या मॉइश्चरायझरकडे. तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर असं तुम्हाला माहिती असेल, मी हेच मॉइश्चरायझर लावते. कॉम्बिनेशन स्किन आहे, ऑइली स्किन आहे, गो फॉर इट. खूप गोड आहे, ऑल स्किन टाईप साठीच आहे, पण कॉम्बिनेशन आणि ऑइली स्किन साठी बेस्ट आहे असं मला वाटतं. कारण तुमचा मेकअप ना ह्याच्यामध्ये खूप भारी येतो, त्यामुळे वापरून बघा. सो अशा प्रकारे आपलं स्किन केअर होऊन जातं आणि छान झोपायचं तुम्ही रात्री असेल तर. आणि समजा दिवस असेल त्याच्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लावायचंय. आता मी जे करते आहे ते मी रात्रीचं करते. सो मी आता झोपणार आहे छान असं. सो तुम्ही झोपू शकता आणि अशा प्रकारे आपलं स्किन केअर होतं आणि आपला मेकअप अशा प्रकारे रिमूव्ह होतं. तर बघा, तुम्ही काहीच करायचं नाही, काही महागडे प्रोडक्ट नाही वापरायचे. सो अशा प्रकारे आपला मेकअप रिमूव्ह करतो आणि त्याच्यानंतर स्किन केअर जे आहे ते अशा प्रकारे करतो. सो आता भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओ. टेक केअर, बाय. आणि हा, आधी जर सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून जावा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. शेअर करा, कॉमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. सोबतच लाईक करायला विसरू नका. सो बाय बाय, लव्ह यू ऑल.